आणि यानंतर एक मोठी बातमी आहे। मार्कडवाडीमध्ये लोकांना पुढे करून पवारांनी निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित केले असं पडळकर म्हणाले। पवारांवर निवडणूक आयोगाची बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करा ही मागणीही पडळकरांची आहे। तर पवारांच्या टीमकडून गावकऱ्यांना मॅनेज करण्याचा प्रयत्न होत असल्याचं मार्कडवाडीचे सरपंच म्हणतात। तुम्ही निवडणूक आयोगावरती शंका निर्माण केली आणि त्या गावातलेच लोक सांगतायत की हे पवारांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी हे आम्हाला कसं करण्यास भाग पाडलंय। म्हणजे हा गंभीर विषय आहे ना, देशद्रोह आहे हा। निवडणुका हा लोकशाहीचा गाभा आहे। निवडणुकांवरती लोकांचा प्रचंड विश्वास आहे आणि त्या निवडणुकावरती शंका घेणं आणि त्या शंका नाही षडयंत्र करून शंका घ्यायला भाग पाडणं हा एक मोठा देशद्रोह आहे आणि त्यामुळे देशद्रोहाचा गुन्हा हा शरद पवारांच्यावरती दाखल झाला पाहिजे। शरदचंद्रजी पवार साहेब आले त्याची अगोदर त्यांची गुप्त टीम आलती। ते गुप्त टीमनं आम्हाला मॅनेज करण्याचा प्रयत्न केला की तुम्ही असं बोला तसं बोला। बरंच कोण कोण लोक यायची ना आम्हाला सांगायची सरपंच असं बोला तसं बोला, पण हे गोष्टी आम्हाला निश्चितपणे चुकीचं वाटायला लागले। मी तर एका बाईटमध्ये त्यांना स्पष्ट सांगितलं, ती बाईट त्यांनी दिली नाही। त्यांची टीम नाराज झाली तर निश्चितपणे सांगतो हे माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांना जाणीवपूर्वक त्यांची टीम व त्यांनी हे मिळून केलेलं आहे।